असं का बघतोयस? सोम, आणि होतास कुठे तू? सोम, मी काय विचारते? अरे नको ना, रोज रोज मला तेच बोलायला लावूस प्लीज. तीच तीच कटकट करतेस रोज. आणि प्रश्न मी विचारणार तुला, तू नाही विचारायचं, कळलं? थांब थांब, तुझं काय चाललंय? तो अनुराग एवढी का मदत करतोय का तुला? ऑफिसची कामं वगैरे पूर्ण करून देतो तो. एवढा कसला पुळका आलाय तुझा? हा शुभ्रा, काय एवढी हेल्प करतो ग तुझी तो? शुभ्रा, काय संबंध आहे? हिम्मत कशी झाली रे तुझी मला असं बोलण्याची? काय माहितीये तुला त्या माणसाबद्दल, सांग ना. अरे जेव्हा त्या सुझेनच्या मिठीत बघितलं ना मी तुला, तेव्हा होते मी त्या रिसॉर्टवर तिथेच. मला काय वाटलं असेल माहितीये तुला? तुला कसं रे माहित असणार? समोरच्याच्या मनाचा विचार करता येतो तुला? त्या अनुरागने मला एवढी मदत केली तर इतका त्रागा होतोय तुझा, इतका त्रास होतोय तुला. मग जरा विचार कर सोहम, आपल्या वेडिंग अॅनिव्हर्सरीच्या दिवशी एका दुसऱ्या मुलीच्या मिठीत बघितलं मी तुला, माझं काय झालं असेल? ज्या व्यक्तीवर मी इतकं जीवापाड प्रेम करते ती व्यक्ती अशी दुसऱ्या मुलीच्या मिठीत असताना माझं काय झालं असेल सोहम, जरा विचार कर. तुटून गेले होते मी त्या दिवशी, संपले होते, सगळं संपलं असं वाटलं होतं. डोळ्यासमोर अशी अंधारी आली होती माझ्या. मला काही सुचेच ना त्यावेळेला. सो मी त्या अवस्थेत जीव द्यायला निघाले होते. अनुराग नसताना तिथे तुझी बायको असं ती उभी नसती. सो आपण जसे असतो ना तसं अख्खं जग आपल्याला दिसतं, आणि मी तुझ्यासारखी नाहीये. माझ्यासाठी माझं घर, माझा मुलगा आणि माझा संसार आहे माझं सर्वस्व आहे. तुझ्यासारखं एका क्षणिक आनंदासाठी सगळं नाही सोडू शकत मी. सोहम, त्यामुळे यापुढे जर का माझ्याशी असं बोललास, माझ्यावर असे आरोप केलेस ना, खबरदार. घे गरमागरम कॉफी. थैंक यू. अहो काय करताय? मग काय सारखं काम काम काम. अरे खाणं पिणं कसं चवीने करावं. आणि काय ग, तू कधीपासून कॉफीच्या बाबतीत एवढी अरसिक झालीस? बरं ठीक आहे, ठेवलं काम बाजूला. कॉफी पिऊया दोघं जण मस्त पैकी. ये होईना बात. नेहमीप्रमाणे मस्त झाली कॉफी. अरे कोणी आहे का घरात? बाबा? अरे दत्ता, दत्ता आला रे आला. अरे या म्हातारला कुठे हात देणार का नाही? बाबा? अरे वा 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 वा. कसे काय अचानक आला तुम्ही? कळवलं नाही, काही नाही. म्हटलं सरप्राईज करावं तुम्हाला. अरे ये दत्ता, यू आर वेलकम. वेलकम काय करतो, माझ्या घरी मी येणारच तिथे. आता बाहेर बॅग ठेवल्यात, तेवढे घेऊन या नंतर. सुरू झाला माझा. अहो त्यांना श्वास तर घेऊ द्या, आत्ताच ना आलेत ना ते तुम्ही पण. बाबा नमस्कार करतो. अरे सुखी राहा सुखी राहा सुखी राहा. बरं बाकीच सगळे कुठे आहेत? शुभम, सोम,
अरे आजोबा आजोबा नमस्कार करते. कुलकर्णी घराण्याचे कुलदीपक कशाला पण हो आम्ही सगळे मजेत, पण तुम्ही एकदम सरप्राईजच दिलं. आपण यावं बघावं, कोणाचे चेहरे उतरतायत, कोणाचे उजळतायत, बघा आपलं म्हणलं. बघ 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 कोण खोड्या काढताय आता. हो शुभ्रा पाणी आण का. या बाबा बसा आधी तुम्ही. बसा, बसा, बसा. या कुलदीप घराण्याचे या बसा. आजोबा बरं झालं आलात, आम्ही खूप मिस केला हो तुम्हाला. मंजोबा मी आपलं स्टोरी टाइम खूप मिस केलं. आता मी आलोय ना बाळा, सगळ्या खूप गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला. मला सुद्धा तुमच्याशिवाय वेळ जात होता, अजिबात करमळतो मला. तसं गावाकडचं घर छान आहे, पण शेवटी आपलं घर ते आपलंच घर नाही का. कसे आहेत बाबा गावातले सगळे? मदत भाऊजी कसं आहे? त्या मालती वहिनी कशा आहेत? मस्त आहे, चांगले आहेत. काही आंब्याची कलमं लावली होती, पण या वादळात झाडं पडली काही, ते पण दुरुस्त करता येण्यासारखं घर. पंजोबा हे काय आहे? त्याला फणस असं म्हणतात. आपल्या गावाकडे मोठं झाड आहे फणसाचं. ये मी उचलला. बाकी दत्ता, बाकी फळ अगदी तुझ्यासारखं आणलंस हा, काटेरी. माझ्यासारखाच येतो, बाहेरनं काटे पण आतनं मऊ गरे, आणि गरे गोड माझ्यासारखे. नाही तर तू खडखडा नारळ, कामाच्या बोंब. आत्ता माझं घर कम्प्लीट झाल्यासारखं वाटतंय मला. तुमच्या दोघांच्या भांडणाशिवाय दिवसाची सुरुवात व्हायची नाही कधी. खरंच बाबा खूप खूप मिस केलं तुम्हाला आम्ही. हो खरंय. गुड मॉर्निंग मॅम. अरे सुझा, गुड मॉर्निंग. डीबी केसो. तू कसं काय इकडे सकाळी सकाळी? सर तुम्ही कधी आलात? आत्ता झालो, पण तू कशी काय सकाळी सकाळी? सर मी आता मॅमची सेक्रेटरी आहे आणि त्यांना न्यायला आले. अच्छा. शेजवान हा मोठा फणस तुला उचलता येईल का? मोठा फणस नाही उचलता येणार, पण हा छोटा फणस नक्की उचलता येईल. सुझॅन, आपली महत्वाची मीटिंग आहे, त्यामुळे काही पॉइंट्स डिस्कस करायचे, म्हणजे नंतर गोंधळ नको व्हायला म्हणून. चल जरा बोलूया. ओके सर. या बघा. हे बघ सुझॅन, मला खरं तर काही कामाचं वगैरे बोलायचं नव्हतं, पण सुझॅन शेवटचं सांगतोय तुला. आसावरी मॅडमना घरी घ्यायला येतेस ना तू, मग तेवढंच करायचं आणि गाडीजवळ उभं राहायचं, कळलं? इथे घरात यायची काही गरज नाही. तो असं काय करतोयस? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. बास बास, हे सो वगैरे म्हणणं आता बंद करायचं, कळलं ना? सर म्हणायचं मला. मी कोण आहे तुझा? मी बॉस आहे आणि तू एक एम्प्लॉई आहे, एवढंच रिलेशन आहे आपल्यात, कळलं? आणि जे काय संबंध होते ते संपलेत आता, बास झालं. ओके. खरंच कमाल. आसावरी मॅम, मी तुमचा बाहेर वेट करते. हा ठीक आहे. सुझान, मॅडमचं टिफिन घेऊन जा. येस सर. आणि मॅडमची बॅग आणि पर्स आणून दे ना. येस सर. मॅम बस. थँक्यू. मी येते 5 मिनिटात. येस आय एम वेटिंग. चला बाबा निघायला हवं, मला उशीर होतोय. माझी अजिबात काळजी करू नको, या चप्पल चोराला कामाला लावतो मी. माझा छळ सुरू झाला. अहो मॅडम मी पण येतो. अरे नको, असं काय करतोस तू? बस ना. थांब जरा बाबांजवळ, त्यांना बरं वाटेल. आरामात येतो ऑफिसला. ओके मॅडम. चला बाय शुभम. बाजू येते. हो या या. आजोबा मी पण येतो, बॅग ठेव. हो ये. आल्याचं कळवतोस की काय? नाही तसं लीना मॅडम इथे अधून मधून येत होत्या, पण तू कळवलंस तरी येतीलच नक्की आज. गावाकडे कळवतोय सुरक्षित आलोय म्हणून. बघू बघू. शुभ्रा गिजर लाव.
आजोबा गिझर ऑन केलाय ऑलरेडी. तुम्ही हा चहा घ्या आणि मग अंघोळ करा. बबडू चल दूध रेडी. बसलास का? कात्री कुठे कात्री कात्री कुठे कात्री कापून लागेल ना मी सांगतो मी. हा बॅग घेऊन ये. कात्री बॅगेत आहे. अरे आणतो आणतो. चिडू नकोस, चहा पी, गार होईल. अरे हाय हाय लीना मॅडम, गुड मॉर्निंग. हाय. कसा आहेस अभिजित? अरे मी काय नेहमीप्रमाणे चुस्त मस्त व्यस्त. तुम्हाला बातमी कळलेली दिसत नाही? कसली? तुमचा वर्गमित्र परत आलाय. काय सांगतोस? दत्तू आला गावाहून परत? हे बरं नाही केलं मॅडम. तुम्ही फोन बघत नाही. तुम्हाला तर मेसेज केलाच असणार ना. अरे नाही, खरंच नाही पाहिला मी फोन. अरे असं कसं करता तुम्ही? बरं ते जाऊ द्या. येत आहे का तुमच्या मित्राला भेटायला? अरे खुश होईल ना. चल. चप्पल चोर हात काढ. हो मी काम करतोय दिसतंय तुला? हो. बॅग. लीना. ला रा ला 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 रा रा ला रा ला रा रा ला ला. बस बस बस. बरं दत्ता, हा? मी आणलंय तुझ्या लीनाला, म्हणजे आपल्या शेजारच्या लीना मॅडमना. लीना मॅडम तुम्हाला सांगतो, गावात आल्यापासून सारखी तुमची आठवण काढतात. अरे अरे मग एक फोन करायचा ना दत्तू. नुसती आठवणच काय काढत बसलास? नाही नाही, हा अभिजित आमचा काही बोलतो, तोंडाला येईल ते बोलतो, लक्ष देऊ नका त्याकडे. पण म्हणजे आठवण नव्हते. गावाकडनं मी फुडाच मांडलाय. हो मग कसं जरा सांग मला. मी झाड लावलंय लहानपणी. हो. मला दे ना. हा लीना मॅडमने दिलाय. अरे दत्तू, पण काही म्हण, गावाहून आल्यापासून तू एकदा फ्रेश दिसतोयस असा. गावची हवा मानवलेली दिसते तुला. पण ते काही नाहीये. आजच्या दिवस फक्त आराम करून घे. उद्यापासून वॉक आणि योगा सुरू करायचे. उद्यापासून का? आजपासून सुरू. आत्ता तर म्हटलं फ्रेश दिसतो म्हणून. आज संध्याकाळपासून सुरू करू वॉक. वॉक काय रे, कधीही करता येतो. अरे बात को समझा करो लीना मैडम. समझ कर समझ को समझो, समझ को समझ कर समझना भी एक समझ है. समझ को समझ कर जो ना समझे मेरी समझ में ना समझ है. अरे म्हणजे तुमच्या बरोबर संधी काली आशा वॉकला जावं असं वाटतंय त्यांना, असं म्हणायचंय त्यांना. जे काय म्हणायचं ते मी म्हणेन. तू कशाला म्हणतोस? तोरण आलो मध्ये. हा खरंच मला आवडलं असतं तुझ्या बरोबर संध्याकाळी वॉकला यायला. पण आज माझा नातू येणार आहे आणि आम्ही एक बार्बेक्यू पार्टी प्लॅन केलीये. अरे क्या बात है. मग आम्ही जॉईन होतो तुमच्या पार्टीला. अरे मस्त आयडिया आहे. नक्की या तुम्ही सगळे. त्या निमित्ताने माझ्या नातवाशी तुमची ओळख होईल. अरे ठरलं तर मग. तसंही आम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सना ओळखत नाही, या निमित्ताने ओळख होईल. काय हो नक्की या. पण माझा नातू मात्र अवलिया आहे. तो नातू मला फार आवडतो. अतिशय स्वभावाने चांगला आहे. सगळं चांगलं आहे त्याचं माझ्यापेक्षा. चल निघू का मी? हो. संध्याकाळच्या पार्टीची तयारी करायची आहे. हो. सगळं सामान आणायचंय. मी निघते. ओके. हा? या सगळे. हो येतो, नक्की येतो, नक्की येतो. बाय. सावकाश जागा. 100 पावलं मोजली असतो. जास्त आहेत. कमी आहेत. काय येऊ का आत? आजोबा अहो या ना. अहो या ना. काय खोलीत एवढा पसारा?
काय ग? आजोबा आय एम सॉरी, मी आवरतच होते अहो. सोहम ऐक ना, माझं आवरून झालंय, तू जरा फक्त बबडूला खायला देशील का रे? आणि आजोबा तुमचाही नाश्ता मी तयार करून ठेवलाय, जाताना टेबलवर ठेवते. हा अगं हो, नको काळजी करू शुभ्रा, मी देतो बबडूला खायला. आजोबा चला तुम्हाला ब्रेकफास्ट. दोन मिनिटं. एक घरातली स्त्री आणि शुभमची आई या नात्याने सगळी कामं तुला करायची, कळलं? माझ्या आजोबा ठीक आहे ना आजोबा, बबडू माझाही मुलगा आहे आणि शुभ्राने केलं की इतकी वर्ष त्याचं. आता मी थोडंसं सांभाळलं तर काय हरकत आहे. तिच्या एवढं चांगलं मला जमणार नाही, पण मी चुका करत करत का होईना शिकेन हळूहळू. आजोबा मी करतो सगळं, काही काळजी नका करू. गरजच काय म्हणतो हिला? त्या घरामध्ये पैशाची चणचण आहे, त्या घरातल्या बायकांना नायलाच असतो, नोकरी केली, करू देत. देवाच्या दयेनं सगळ्या घरात काही कमी आहे तुला? आणि करिअरच करायचं असेल तर मुलांना कोणाच्या जीवावर सोडणार? संस्कार कुठे करायचे त्यांच्यावर? मी तुला शेवटचं सांगतो, यापुढे तू घरातनं बाहेर गेली मला चालणार नाही, कळलं? बरं आजोबा, मी नाही जाणार कुठेही. बबडू आणि आपलं घर ही माझी जबाबदारी आहे. सांभाळेन मी सगळं. सोहम, आईना सांग तसं. जशी तुझी मर्जी शुभ्रा. अजून काही मदत हवी? नाही, जा तू. बरं आजोबा, मी आजोबा चला, तुम्हाला आणि बबडूला नाश्ता वाढ. बरं, मी घरे काढून ठेवले, तेवढे बरणीत भरून ठेवा. सावकाश सावकाश, खालती बघा. हॅलो. अगं संध्याकाळी आपल्याला लीना मॅडमकडे बार्बेक्यू पार्टीला जायचं. पार्टी? अचानक? विशेष काय नाही, त्यांचा नातू येणार आहे म्हणे. त्यांच्या सांगण्यावरून तरी भारी कॅरेक्टर वाटलं मला. असणारच. लीनाताई स्वतः किती भारी आहेत. ठीक आहे, मग एक काम करूया, तुम्ही निघालात ना तिकडनं की मला कळवा, मग मी इथनं निघेन, मी आणि सोहम. ऑल राईट, संध्याकाळी तिकडेच भेटू मग. ओके, मग बाय. मॅडम मे आय कम इन? हा, ये सोहम. अरे सोहम, आपल्याला संध्याकाळी ना लीनाताईंच्याकडे पार्टीला जायचंय. अचानक पार्टी? अरे त्यांचं नातू आलाय, त्याला आपण सगळ्यांनी भेटावं अशी लीनाताईंची इच्छा आहे. अच्छा, त्यांना नातू पण आहे का? नाही म्हणजे कधी ऐकलं नाही त्यांच्या तोंडून म्हणून विचार. हो ना, तशी त्यांच्या फॅमिली विषयी आपल्याला काही माहिती नाहीये ना. आज संध्याकाळी भेट होईल, बघू. खरंय, नाही जाऊया ना, हरकत नाही. पण मॅडम, मी आता ही शहा इंडस्ट्रीजची फाईल तुम्हाला हवी होती ना, ती द्यायला आलो. हो हो, दे. मॅडम अजून एक सांगायचं होतं. बोल ना. आजोबा आलेत ना घरी आता, तर या कारणामुळे शुभ्रा ऑफिसला यायला नाही म्हणाली. बाबा आलेत म्हणून शुभ्राने ऑफिसला का नाही यायचं? एक्झॅक्टली, मी पण तिला हेच सांगितलं. मी तिला म्हटलं, अगं हे बघ, घरच्या गोष्टी आहेत, त्या होतील मॅनेज, आपण दोघं मिळून करूया. पण आता एवढी मोठी ऑफिसची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुझ्यावर, तर तू ऑफिसला यायला नको का? तर ती ऐकतच नाहीये. आणि मॅडम, आतापर्यंतचा अनुभव जो आहे ना शुभ्राच्या बाबतीत, तो असाच आहे की ती एका कामावर टिकत नाही. बघा ना, म्हणजे आता बघा ना, म्हणजे घरच्या जबाबदाऱ्या पण असतात, आता तिला आजोबांना पण सांभाळायचंय, आणि एवढी मोठी ऑफिसची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही तिच्यावर दिलेली आहे. म्हणजे या प्रोजेक्टशी रिलेटेड सगळे निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य तुम्ही तिला दिलेलं आहे ना, त्यामुळे तिने इथे असायला पाहिजे खरं तर. पण नाहीच. म्हणजे मला ना एकूण म्हणजे वर्क एथिक्स, वर्क कल्चर किंवा कमिटमेंट स्पेशली शुभ्राला नाही कळत मॅडम. सोहम, यू विल बी सरप्राइज्ड. अरे शुभ्रा ऑफिसला आली नसेल, पण ती काम करते घरून, बघ ना. तिच्या मेल्स येत आहेत मला, आम्ही डिस्कस करतोय वेगवेगळ्या गोष्टींवर. शी इज व्हेरी कमिटेड. तू नको काळजी करूस. काय ना, शुभ्रा घर आणि ऑफिस दोन्ही मॅनेज करेल. शी इज केपेबल.